हाय एव्हरीवन, आज मी तुम्हाला घरगुती शुद्ध आणि मस्त असं रवाळ तूप कसं बनवायचं याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा। यामध्ये फक्त मी 4 भांडी वापरून हे तूप बनवलेलं आहे। ते घेतलेली आहे मी कढई, त्याचबरोबर 1 ग्लास गरम पाणी आणि मिक्सरचं भांडं, त्याचं टोपण आणि आपण जी साठवलेली साई आहे त्याचा टोप। ही साई आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायची आहे। आपण साठवताना वरचेवर साठवलेली असते, त्याच्यामुळे त्यामध्ये आपल्याला सगळी साई ढवळून तशी एकजीव करून घ्यायची आहे। एकजीव झाल्यावर चांगलं त्याचं लोणी बनतं। त्यानंतर ही साई आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी करून अशी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। याने काय होतं, जी साई असते ती चांगली एकजीव होते आणि त्याचं मऊसूद लोणी होण्यास मदत होते। त्याच्यामुळे थोडी थोडी करून साई आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मध्ये मध्ये आपल्याला गरम पाणी पण घालायचं आहे। ते मी पुढे दाखवलेलंच आहे, पण इथं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी साई काढून घेतलेली आहे आणि ते आपण मिक्सरला लावायचं आहे। 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला ती साई मिक्सरमध्ये चांगली एकजीव करून घ्यायची आहे। यामध्ये आपले हात पण खराब होत नाहीत, भांडी पण कमी लागतात आणि आपला वेळ पण बराचसा वाचतो। एवढी साई आपल्याला 2 ते 3 वेळा आपल्याला मिक्सरला लावून होते। आता इथे मिक्सरचं आपल्याला बटन बंद करायचं आहे आणि काढून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता चांगली साई एकजीव मऊसूद झालेली आहे। यामध्ये आता आपण केलेलं गरम पाणी जे आहे ते थोडं थोडं घालून आपल्याला ती साई बारीक अजून मऊसूद करून घ्यायची आहे। जोपर्यंत लोणी निघत नाहीये तोपर्यंत आपल्याला मिक्सरला साई फिरवायची आहे। आणि साई फिरवताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला, की खूप हाय फ्लेमवर साई फिरवायची नाही। एक स्टेप जे असते मिक्सरमध्ये त्याच्यावरतीच आपल्याला फिरवायची आहे आणि ज्या वेळेस तुमचं लोणी बनायला चालू होईल तेव्हा थोडासा असा तुमचा मिक्सर हल्ल्यासारखा वाटेल, जसा माझा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतोय। आणि त्याच्यामध्ये काही वेळेस असं होतं की आपल्याला 1दा ते 2दा गरम पाणी घालावं लागतं, साई खूप थंड असेल तर। आणि मी आत्ताच फ्रीजमधून काढून हे तूप बनवायला घेतलेलं आहे, त्याच्यामुळे माझी साई खूपच थंड आहे म्हणून मी चांगलं कडकडीत गरम पाणी करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं करून मी घालून ते घेत आहे। आपल्याला 2दा मिक्सर लावावा लागतो, म्हणजे पहिल्यांदा आपली साई एकजीव होऊन मऊ होते आणि ज्या वेळेस आपण नंतर दुसऱ्यांदा गरम पाणी घालतो त्यावेळेस आपलं छान असं मस्त पिवळसर लोणी तयार होतं। आता मी माझा मिक्सर 2 ते 3 वेळा लावला आहे। पहिल्यांदा आपल्याला 3 वेळा लावावा लागू शकतो, पण नंतरच्या वेळेस फक्त 2 ह्याच्यातच लोणी निघतं। हे बघा किती छान आणि मऊसूत असं आपलं लोणी निघालेलं आहे। आणि हे लोणी आपल्याला जास्त हाताने पिळावं पण लागत नाही, मिक्सरमध्ये ऑलरेडी ते गोळाच बनवून बाहेरच्या साईडला आपल्याला येतं, त्याच्यामुळे आपल्याला जास्त त्याला कष्ट लागत नाहीत। नंतर अशाच प्रकारे आपल्याला जे काही सर्व आपली साई आहे ती मिक्सरमध्ये काढून त्याच्यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला ती सगळी साई मिक्सरमधून अशी फिरवून घ्यायची आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने फक्त तुम्ही 4 भांडी वापरून हे असं छान असं रवाळ तूप बनवू शकता। आता मी सर्व साई मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतली आहे, एका साईडला लोणी ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान अशी आपली लोणी निघालेलं आहे। त्यानंतर आपला जो साई साठवलेला टोप आहे त्याच्यामध्ये लास्टला तुम्ही गरम पाणी टाकून तेच पाणी तुम्ही मिक्सरमध्ये टाकू शकता। त्यामध्ये जी काही राहिलेली थोडीफार साई असेल ती सर्व आपली त्याच्यामध्ये कव्हर होऊन, ही पद्धत तुम्ही एकदा करून बघितली की तुम्हाला पण तूप बनवण्याचा किंवा भांडी घासण्याचा अजिबात कंटाळा येणार नाही। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फक्त 4 भांडी त्याच्यासाठी यूज होतात। आता जी आपण कढईमध्ये साईचं म्हणजे ते लोणी घेतलेलं आहे ते आपण हाताने थोडं थोडं त्याचे गोळे बनवून आपण बाजूच्या त्याच टोपामध्ये ठेवून घेणार आहोत। आता तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघत असाल अशा प्रकारे आपल्याला ते गोल गोल असे गोळे करून घ्यायचे आहेत, ते पिळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात आपल्याला त्या टोपामध्ये ठेवायचे आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप जर फॉलो केली तर तुमचेही असेच मस्त असं घरच्या घरी देशी रवाळ तूप तुम्ही तयार करू शकता। आणि ही साई म्हणजे हे जे काही दूध आहे हे म्हशीचं दूध आहे। ही पद्धत माझ्या आजीकडची आहे, म्हणजे माझी आजी अशा प्रकारे तूप बनवते। तिने मला एकदा ही पद्धत सांगितली होती, त्या पद्धतीने मी तूप काढून बघितले। त्याच्यामध्ये ती म्हटली की तुझी भांडी पण खूप घासायची वाचतील आणि त्याचबरोबर तुझा वेळ पण वाचेल आणि तुला कंटाळा येणार नाही। आणि तसंच झालं। तेव्हापासून मी सानूसाठी तर आता मला तूप लागतच असतं, त्यामुळे मी घरीच तूप बनवते आणि तेव्हापासून मला अजिबात कंटाळा येत नाही तूप बनवण्याचा। माझी भांडी पण खूप पडत नाहीत आणि त्याचबरोबर माझा वेळ पण वाचतो आणि आपल्याला घरच्या घरचं असं देशी मस्त असं आपल्याला तूप पण खायला मिळतं। हे बघा इतकं सारं लोणी निघालेलं आहे आणि हे मी स्वच्छ असं
पिळून पण घेतलेलं आहे. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला हे लोणी आपल्याला कडवायचं आहे. नॉनस्टिकचे असल्यामुळं मी ह्याच्यामध्येच गरम करते, कारण त्याच्यामध्ये खाली तूप चिकटत नाही. तुमच्याकडे जरी नॉनस्टिकची कढई असेल तर तुम्ही पण त्याच्यामध्ये करू शकता. इथं आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे तूप चांगलं कडकडीत कडवायचं आहे. कच्चं ठेवायचं नाही. कच्चं ठेवल्यास आपल्याला त्याचा आंबट वास येऊ शकतो. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्णपणे आपल्याला जे लोणी आहे ते पूर्ण वितळवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान असं लोणी वितळायला सुरुवात झाली आहे. तुम्ही सुरुवातीला लोणी वितळेपर्यंत जर गॅसची जी फ्लेम आहे ती फुल केली तरी चालेल, काही हरकत नाही. पण ज्या वेळेस तुमचं पूर्णपणे लोणी वितळलेलं असेल त्यावेळेस तुम्ही मीडियम फ्लेमवरतीच लोणी गरम करायचं आहे. नाहीतर तुमचं तूप करपू देखील शकतं आणि करपट असं आपल्याला तूप खावंसं वाटत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट तूप हवं असेल तर तुम्ही मीडियम फ्लेमवरतीच तुम्ही ते तूप गरम करायला घेऊ शकता. जे लोणी काढलंय ते जवळपास अर्धा किलो आहे, त्याच्यामुळे त्याला कढायला भरपूर असा वेळ लागतो. पण तुम्ही असं काही नाही आहे भरपूर असं काढावं. तुम्ही पावशेर थोडंफार तुमच्याकडे जर तुम्हाला नेहमी फ्रेश जर तुम्ही करत असाल आठवड्यातून वगैरे तरी चालेल. हे माझं 10 दिवसाचं आहे साई आणि लोणी म्हणजे जे काय आहे ते, त्याच्यामुळं मला अर्धा किलो तरी माझं लोणी झालं आहे. आणि मी दर 10-10 दिवसांनीच करते. मला सानूमुळे मध्ये आधी जे वेळ मिळतो त्याच्यातून मी वेळ काढून हे करत असते. ह्याला काही बराच वेळ लागत नाही, तरी पण आपल्याला थोडाफार लागतो. जवळपास एक अर्धा-पाऊण तास, अर्धा तरी तास आपल्याला लागतो. आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये थोडं थोडं करून लोणी वितळायला सुरुवात झाली आणि आपण ढवळून घ्यायचं आहे. लोणी ज्यावेळेस वितळलेलं असेल पूर्ण आपण ढवळून चांगलं वितळवून घ्यायचं आहे. मी व्हिडिओत जर दाखवल्याप्रमाणे तुम्ही चारी बाजूने असं लोणी ढवळून घेऊ शकता. लगेच आपल्याला खाली चिकटवू द्यायचं नाही आहे. लोणी पूर्णपणे असं ढवळून चांगलं वितळलं आहे का ह्याची आपण चांगली खात्री करायची आहे. आणि मगच आपण गॅस आहे ना मध्यम ह्याच्यावरती आचेवरती करायचा आहे. इथं माझा छोटा गॅस आहे म्हणून मी फुल ह्याच्यावरती ठेवला आहे. माझं लोणी पण जास्त आहे, पण तुम्ही मीडियम फ्लेमवरतीच गॅस करायचा आहे जर तुमचं लोणी कमी असेल तर. आणि इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मध्ये आधी तुम्हाला ढवळत राहायचं आहे. लगेच तुम्ही खाली चिकटू द्यायचं नाही. लास्टला जर थोडं चिकटत असेल तर काही हरकत नाही, पण लगेच चिकटू द्यायचं नाही, कारण ते कच्चं असतं आणि आपल्याला लास्टला नंतर वरती जे येतं ते फक्त करपलेलं असतं, खाली तसाच कच्चा भाग राहिलेला असतो. त्याच्यामुळे आठवणीने मध्ये ढवळून घ्यायचं आहे. आणि बघू शकता मस्त असं आपलं घरच्या घरी लवकर आणि झटपट होणारे तूप तयार आहे. इथे मी चांगलं कडवून घेतलेलं आहे तूप. आणि तुम्ही बघू शकता वरचे सुद्धा सगळे जे आहे तो फेस वगैरे गेलेला आहे आणि फक्त आता मस्त तूप राहिलेलं आहे. आणि हे तूप मी जवळपास अर्धा तरी तास कडवलेलं आहे. आणि आता मी गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि नंतर थंड झाल्यावर मी मस्त अशा अर्धा किलोच्या कंटेनरमध्ये हे तूप साठवून ठेवलं आहे. ह्याचा डबा बंद झाकणामध्ये याला साठवायचं. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर